भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून युतीचा प्रस्ताव दिला, परंतु ते म्हणतात ना दुसऱ्याचं शेपूट वापरत असतं, ते किती सरळ करा नीट होतच नाही. मी 4 पावलं पुढे टाकले, युतीचा प्रस्ताव दिला. तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल, आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि बघू कोण आडवं येतं. मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला, पण मग पायावरती सरळ जाऊ शकणार. ज्या सराउंडिंग म्हणतात, इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात, तशीच भाषा करणार ना ते. आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं. आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार. जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले. आता हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात. या विभागाचे आपले नेते माननीय गणेशजी राऊत, माझे अत्यंत विश्वासू सहकारी गणपतरावजी धोत्रे, आपला टायगर अंबादासजी चितेकर, संतोष लासवे, सिराज भाई, बापू पवार, उमेश गणेश वराडे, अनिल इंगुले, लक्ष्मण घनवट, प्रभाकर पवार, गणेश इंचे, शेख रईस, रामकिशन दाभाळे, विजय खरात, संतोष मोहिते आणि सर्वात शेवटी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ज्याने निभावली, मुद्दाम त्याचं शेवटी नाव यासाठी घेतलं की अंबादासजी जेव्हा तुमच्या एवढाच टायगर ज्याला म्हणता येईल तो आनंद धोत्रे, विजयभाऊ, सर्वच मान्यवर शिवसैनिक बंधूंनो, काल भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोंबडं कितीही झाकून ठेवलं तर पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही. यांना चालक पोलीस आपण तुमच्या बहादर शिवसैनिकांनी केलेलं आहे. काल पालकमंत्री महोदय यांना इथं काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं, त्यांची दिशाभूल केली. त्यांना सांगितलं की फक्त एक नारळ फोडायचं, तुम्ही मार्गामध्ये आहात, नारळ फोडून पुढे निघा. पालकमंत्री महोदयांना काही कल्पना या गोष्टीची नव्हती. नंतर पालकमंत्री महोदयांचा फोन आला, कारण की त्या माझ्या बहीण आहेत, मला दरवर्षी राखी बांधतात, त्या घराण्याचा मला प्रचंड आदर आहे, त्या घराण्याविषयी मला नितांत आदर आहे, त्यांनाही माझ्याविषयी आदर आहे. त्यांना जर माहीत असते की माझ्या मतदारसंघात माझ्या माघारी हे काम करतात, त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि अर्जुनराव खोतकरशिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं. आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ, मला माहीत नव्हतं काय कार्यक्रम आहे, ते तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं तर मी आले असते, भाऊ सॉरी म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलले आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही असाही शब्द त्यांनी मला दिला. भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून युतीचा प्रस्ताव दिला, परंतु ते म्हणतात ना दुसऱ्याचं शेपूट वापरत असतं, ते किती सरळ करा नीट होतच नाही. मी 4 पावलं पुढे टाकले, युतीचा प्रस्ताव दिला. तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल, आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि बघू कोण आडवं येतं. मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला, पण मग पायावरती सरळ जाऊ शकणार नाही. त्या पायाने आणि त्या पायावरती सरळ जाऊ शकणार नाही. काल आमचा बहादर सैनिक आनंद एका मिनिटाच्या आत त्याला कळाला आणि एका मिनिटात तो जाऊन भिडला पालकमंत्री. तो माझी खासदाराला भिडला, माझी आमदाराला भिडला, सर्वाला भिडला, जाब विचारला, कारण की शिवसैनिक हा असाच असतो.
माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाचे ओझात तुटून पडा, अन्यायाचे ओझात तुटून पडले. माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे. त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही. हा राजकीय प्रश्न आहे. पोलिसाचं यामध्ये पडायचं काही कारण नाही. पोलिसांनी पडलं नाही पाहिजे. जे कोणी आले होते त्यांना मी बोलेल, तसं वरिष्ठांच्या कानावरती टाकेल, त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल. पण चित्तेकरणी त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर. परंतु मग नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्कभंग हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्कभंग म्हणतात. एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे, आमदारांचा अपमान आहे. लोकांचा तंतू सांगितलं तसा जनतेचा अपमान आहे. त्यामुळं तो जनतेचा अपमान आमच्या चित्तेकरला सहन झाला नाही आणि त्यांनी धोत्रेंनी तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी दुसरा पुढे आपलं तुम्ही सर्वांनी मिळून तो बोट काळा केला. मी सर्व बिलकुल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आता आम्ही 4 पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो. आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर निश पद्धतीनं वागत असलेले लोक तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे. तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू. 100% तुम्ही जे सांगता, जे चंदन जिल्ह्याच्या सैनिकांनी सांगितलं तेच आम्ही पुढेही आम्ही काय मेलेल्या आईची दूध पेलेलो नाहीत. आम्हाला निश्चितपणे ताकदीनं आपला पक्ष आपलं सर्व तुम्हाला तुमच्या पक्ष पुढे न्यायचा नाही. आम्ही तुम्हाला रोखलं पुढं, आम्ही रोखत नाही. तर आम्ही आणलेले कामं आम्ही जालना जिल्ह्यातले PR कारचा विषय मी या ठिकाणी सभागृहात मांडला. PR कारचा विषय मी मार्गी लावला, बैठका घेऊन मार्गी लावला, विधिमंडळात मार्गी लावला, विधिमंडळात शब्द घेतला. हे सर्व आम्ही केलं आणि हे आयत्या बिळाचे नागोबा अशा पद्धतीनं ते बागड बिल्ला येऊन हे करतील आम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की जनता वेळी नाही, जनताला माहीत आहे की इतक्या वर्ष PR कारचा विषय पण यांना का सुटला नाही, आताच का माझ्या हाताने सुटला. त्यामुळं फुकटचं श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीनं श्रेय घेण्याचा मोठा ठेवीलावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सडेतोड उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. मी पुन्हा एकदा सर्व बहादर शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो, ज्या सराउंडिंग मध्ये इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते. आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं. आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार. जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले. आता हे जिथून आले त्यांनाही माहित आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात. मला पण निमंत्रण होतं, मला राजाभाई देशमुख यांनी निमंत्रण दिलं होतं. पण ते बघा, ते व्यासपीठ वेगळं आहे आणि आमचं व्यासपीठ वेगळं आहे. आणि ठीक आहे, दिवाळीच नेमल असेल, पण पुढाऱ्याने काहीतर आचारसंहिता पाळला पाहिजे. आम्ही ती आचारसंहिता पाळतो. आता लोक पाळत नाही त्याला मी काही करू शकत नाही. ते नवीन युती होण्याचा संकेत होता. नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे, ज्याला जे करायचं करू द्या, आम्ही त्यात काही बोलू शकत नाही. आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्याला मोठापण करण्यासारखं आहे.